राज्यामधील 22हून अधिक नेत्यांकडनं फेरमतमोजणीसाठी मागणी करण्यात आलेली आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी मवियासह इतर पक्षांचे नेते मैदानामध्ये उतरलेत। बाळासाहेब थोरात, राजन विचारे, केदार दिघे आणि राणी लंके यांच्याकडनं फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली। बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूरांकडून सुद्धा फेरमतमोजणीची मागणी झालेली आहे। डोंबिवलीमध्ये 10 व्हीव्हीपॅट यंत्रामधील मतांची पुन्हा मोजणी करा अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली आहे। मॉकपोलसाठी डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांच्याकडनं 4 लाख शुल्काचा भरणा करण्यात आलेला आहे। येवल्यामधील मवियाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्याकडून सुद्धा ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज करण्यात आला। मालेगाव बाह्य मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार बंडूकाका बच्छाव यांच्याकडनं सुद्धा मॉकपोलची मागणी करण्यात आलेली आहे। मवियाचे उमेदवार प्रशांत जगताप, ऋतुराज पाटील यांनी सुद्धा पुन्हा एकदा मतमोजणी करण्यासाठी अर्ज भरलाय। एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 11 नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी पुढे आलेली आहे आणि त्यांनी त्यासाठीचं शुल्क सुद्धा भरलंय। तर कोणकोणत्या नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केलाय आपण बघूया। काँग्रेसकडनं ऋतुराज पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राजन विचारेंचे अर्ज, प्रशांत जगताप, दीपेश म्हात्रे, राणी लंके यांनीही अर्ज केलेला आहे। त्यासोबतच प्राजक्त तनपुरे, रमेश बागवे आणि अशोक पवार यांचाही फेरमतमोजणीसाठी अर्ज। माणिकराव शिंदे, बंडूकाका बच्छाव आणि सुधाकर बडगुजर या मवियाच्या नेत्यांनी सुद्धा फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे। तर हितेंद्र ठाकूर, राजेश लाटकर आणि राहुल पाटील यांचाही अर्ज। केदार दिघे, फवाद अहमद आणि क्षितिश ठाकूर यांनीही फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे। Thank you.